अजित पवार अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत अपडेट आलेले आहे। विके सिंग पाठोपाठ आता रोहित सिंगची पण चौकशी होणार आहे। व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडी कडून 2 दिवस चौकशी करण्यात आलेली आहे। सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीचे मालक विके सिंग यांची आज सुद्धा चौकशी होणार आहे। विके सिंग यांच्या मुलाकडे देखील पुढील काळात चौकशी केली जाणार आहे। तर बाप लेकाची एकत्रित चौकशी होण्याची देखील शक्यता आहे। व्हीएसआर कंपनीचा मालक माळी कुटुंबाला धमक्या देत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय। पिंकी माळी या अजित पवार असलेल्या विमानाच्या फ्लाइट अटेंडंट होत्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडून देखील तपासाबाबत काही सवाल उपस्थित करण्यात आले होते। दरम्यान माध्यमांपासून दूर राहा असं म्हणत माळी कुटुंबाला धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यासोबत व्हीएसआर कंपनीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। वीके सिंह ने जिस तरीके से पिंकी माली के भाई को व्हाट्सएप कॉल पे धमकी दी है कि आप मीडिया के सामने मत जाओ, मीडिया में आप ज़्यादा बातें मत करो, अब हो गया सो हो गया। सुमित कपूर ने अजित पवार ऐसा बोला, उसने फ्लाइट को ठोक दिया और ठोक देने की भाषा करने के बाद ठोक देने वाली भाषा खाली अंडरवर्ल्ड के लोग ही कर सकते हैं। तो मुझे पूरा शक है कि वीएसआर का जो वीके सिंह है उसका कनेक्शन अंडरवर्ल्ड से तो नहीं है। एक वकील वीके सिंगचा असं बोलतोय की उस पायलटने ठोक दिया। हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे। त्याच्याच बरोबर ते माळी परिवार आहे, ते स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आणि खास करून अजितदादांना न्याय मिळावा, या दोघांना न्याय मिळावा अशासाठी ते तिथं प्रयत्न करतात। पण त्यांना कुठेतरी दबाव हा आणला जातोय, मग ये नहीं मिलेगा वो नहीं मिलेगा। आणि ह्याच्यात कुठेतरी वीके सिंगला असं वाटतंय आता सीआयडी कडे जात असताना AK-47 घेऊन जाणारा माणूस म्हणजे किती पोचलेला असेल तुम्ही त्या ठिकाणी बघा। मग तिथं अशा पद्धतीने या व्यक्तीला वाचवलं जात असेल तर मग इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाईल असं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी वाटत नाही।